श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, येणाऱ्या 2026मध्ये येणारे मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. आता मकर संक्रांत म्हणजे काय, तर सूर्याचं मकर राशीत प्रवेश जो दक्षिणेकडून उत्तरेकडे उत्तरायण सुरू होणारा प्रवास दर्शवितो आणि हा एक शुभ काळ मानला जातो, जो शेती आणि नवीन वर्षाशी जोडलेला आहे. जिथे लोक तिळगुळ वाटून, पतंग उडून, धार्मिक विधी करून समृद्धी आणि सकारात्मकतेचे स्वागत करतात. त्याचबरोबर या दिवशी संक्रांत देवीने सक्रासूर राक्षसाचा वध केला आहे, ही देखील कथा आहे. आता या वर्षी संक्रांत कशावर आली आहे, त्याचबरोबर कोणत्या रंगावर आलेली आहे, आपल्याला कोणता रंग वर्ज करायचा आहे व कोणता रंग घालायचा आहे, त्याचबरोबर आपल्याला कोणकोणते कामे करायची आहेत व कोणते कामे वर्ज करायची आहेत, संक्रांतीचे वाहन, वय, शास्त्र, वस्त्र, नाव आणि या काळात आपण दान काय करायचे आहेत व संक्रांतीच्या काळात कोणते कोणते गोष्टी केल्या जातात, याची सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओला नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा. स्किप न करता शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये मकर संक्रांतीला खूप महत्त्व आहे. जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो त्या शुभ योगाला मकर संक्रांत असे म्हणतात. आपण हा सण खूप आनंदाने व उत्साहाने साजरा करतो. या मकर संक्रांतीपासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते आणि हा उत्तरायणाचा काळ खूप शुभ मानला जातो. मकर संक्रांतीचा सण हा नेहमी 14 जानेवारीलाच येतो. तसेच क्वचित 13 जानेवारी किंवा 15 जानेवारीला देखील येतो. मात्र हा सण नेहमी 14 जानेवारीलाच साजरा केला जातो. आता 2026 या वर्षी मकर संक्रांत ही 14 जानेवारी बुधवार रोजी आलेली आहे. बुधवारी 14 जानेवारीला दुपारी 3:13 सूर्य हा मकर राशीत प्रवेश करणार आहे. म्हणून संक्रांतीचा पुण्यकाळ हा 14 जानेवारी दुपारी 3:13 पासून संध्याकाळी 6:18 पर्यंत असणार आहे. तसेच महापुण्यकाळ हा दुपारी 3:13 पासून संध्याकाळी 5:04 पर्यंत असणार आहे. असा 1 तास हा महापुण्य काळ असणार आहे. आता पाहूया 2026ची संक्रांत कशावर आलेली आहे व संक्रांतीने कोणत्या वस्तू परिधान केलेल्या आहे. आता ज्या वस्तू संक्रांतीने परिधान केलेल्या असतात त्या